तक्रार काय नाही तशी चांगली आम्हाला आवडली होती, चांगली होती. पण नंतर लग्न झाल्यावर लय हट्टी, काम करायला सांगितलं की काम करायचीच नाही. तिला काहीच काम येत नव्हतं. पाण्याला लावली तर 3 जागी हंडा उतरत यायची. तिला हंडा सुद्धा घरात येत नव्हता. मग काय करायचं. पण नंतर त्याच्यामुळे माहितीये का तुम्हाला, हो, ते एसटीत गुळ वाटला ना. काय बोला, हे मान्य आहे तुम्हाला? नाही, तिने कधी केलेलं नव्हतं या गोष्टी. सांगा तिकडे. त्याच्यामुळं तिला थोडं अवघड जायचं, पण ती घरात करते सगळं. त्याच्याबद्दल माझी तक्रार नाही. एखादी गोष्ट आम्ही जर तिला सांगितली ना कोणाला, तर ती म्हणजे आमच्या घरचं रिपोर्टर आहे आम्ही म्हणतो तिला. तिला एक गोष्ट सांगितली की ती सगळ्यांकडे समजते, मनात काही ठेवत नाही, मनात कधीच नाही. हे मान्य नाही कसं की ती तसं सांगत नाहीये, म्हणजे विचारते सांगू का. आई, हे तुम्हाला आजच कळलं ना सगळं? हो, आजच कळलं. आणि काय, मी सर्व्हिस असल्यामुळं आमच्या का मुलांना शेती वगैरे करायची माहिती नव्हती ना, त्यामुळं घरात नळाला पाणी वगैरे, त्यामुळं घरातच भरायची. त्यामुळे हंडा नाही तर प्रश्नच नाही ना आला. जावई कसे आहे? जावई छान आहेत, म्हणजे चांगले प्रेमळ आहेत. सगळ्याला आम्हाला कुठे न्यायचं झालं ट्रिपला फिरायला घेऊन जातात. हो हो हो, त्यांच्या मनाने निघाले की आम्हाला सगळ्याला घेऊन जाणार म्हणून. एसटीने घेऊन जातात? हां, गाडी करून घेऊन जातात. आरोप म्हणजे असा आहे, बिर्याणी करतात पण फक्त भावाला कॉल करून सांगतात की विजू जेवायला ये, आम्हाला नाही बोलवत. तुम्ही मगाशी जे ऐकलं तसं त्याला बिर्याणी दिली की खाली बसून बाळा बाळा बाळ टाकणार बिर्याणी. तुमचं काय म्हणणं आहे, कसा आहे स्वभाव वहिनी? नाही, स्वभाव चांगला आहे. चांगला आहे. थोडी हट्टी जरी असले तरी प्रेमळ स्वभावाने आणि सगळ्यांना समजून घेते. तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या नणंदबाई म्हणजे माझ्या आईच्या जाग्यावरतीच आहेत. मला जेव्हा लग्न झालं काही येत नव्हतं, जरी आत्या काही बोलल्या तरी त्या समजून घ्यायच्या. आईचं तर काही सांगायला नकोच, म्हणजे आई वडिलांचं प्रेम तिनंच दिलं. आणि त्या वहिनीला बिर्याणी, त्यांना आयुष्य बोलवीन. तिला मी तिचं माहेर इथे आहे ना, तिला बोलवलं ना ती बस माहेरी जाते आणि मग आपल्याकडे तो बिर्याणी संपते. तुम्ही माहेरी जाता मग इथली बिर्याणी संपते. बरं बरं, आता ना थोडीशी धावपळ तुम्ही करायची. तुम्ही मदत करू शकता इथून वस्तू सांगायला. अक्षर आहे स. स इथे मिक्सर कशी आहे, साखर आणि साखर आहे बघा फर्स्ट ट्रॉली मध्ये. सोडा, साखर शेजारी सोडा आहे. साबुदाणा, सॅनिटायझर आणा लवकर. सुरी आणा, सुरी ड्रॉअर मध्ये. हे बघा इथं सॅनिटायझर आहे भिंतीवरती. एक मिनिट पूर्ण झालं. आता तुम्ही बोलायचं नाही. दूध वगैरे तापवाय ठेवलं किंवा आंघोळीचं पाणी तर ती गॅस बंद करायचं आठवणीत राहत नाही. बरं झालं बोलला. हे मान्य आहे का तुम्हाला? हे मान्य नाहीये. बऱ्याच वेळा एक मिनिट बाबा, ऐकताय ना? बऱ्याच वेळा मीच दूध ठेवतो आणि तापायला ठेवतो आणि मीच विसरून जातो. कधी कधी विसरते ही, कधी कधी विसरते. असा वकील मिळाला तर काय व्हायचं. दुसरं काय आहे, लाईट वगैरे बंद करायचं विसरलं जातं बाथरूमची वगैरे. होय होय, ओके. विनाकारण लाईटचा अपव्यय होऊ नये असं मला वाटतं. नाही, आता कमी झालंय प्रमाण. अरे तुम्ही काय म्हणजे असा वकील असेल, खडी फोडायलाच निघायच्या वहिनी. वकील आरोप मान्य करतो का? स्वभाव आपला असा आहे की खोटं बोलू शकत नाही. कसं करणार, थोडस होतात. दादा हे कसं आहे, प्रत्येकाकडनं चुका होतात या. म्हणजे मान्य करायला पाहिजे. एक मिनिट, चूक झाली तरी चालेल पण मान्य करायला पाहिजे. राहिलं माझ्याकडून. कसं आहे की भावाकडनंही होती चूक, कधी वडिलांकडनंही होते, माझ्याकडनंही होते चूक तशी. एक सांगू का, शाळेत असताना जास्तीत जास्त शिक्षा ह्यांच्यामुळे इतरांना होत असणार. कारण स्वतःचं नाव घ्यायचं सोडून 10 लोकांना आरोपी केले. मान्य आहे का? बाबांनी विचारलंय. मान्य आहे. चला निघतो मी. अजून कोण बोलतो? सासूबाई बोलतात. तिचा स्वभाव चांगला आहे, मन मिळावं आणि गुजराती पदार्थ छान करते.
दीदी खूप छान स्वयंपाक करतात, म्हणजे फक्त गुजरातीच नव्हे तर महाराष्ट्रीयन स्वयंपाक पण खूप चांगला करतात. पण ते केल्यानंतर ते पोट भरलं बास दिदी तरी खूप खायला घालतात. अच्छा, भरपूर हा आरोप आहे. हा आरोप आहे. तू आग्रह फार करतात, हा आरोप आहे. हा आरोप आहे. मान्य आहे का? मोकळ्या पोटी आम्ही कुणाला जाऊन देत नाही, असं बरोबर आहे. ते भरलेलं पोटाने म्हणजे आरोप केलेला तो मान्य आहे ना? नाही, आरोप मान्य नाही. घरी आलेला अतिथी देवो भव म्हणतो आपण. तुम्हाला आरोप कुठला आणि कौतुक कुठला हेच कळेल असं झालं आज. आणि दीदी पूर्णपणे पुणेरी झालेलं नाही आहेत अजून. नाही का? नाही झालेला, कारण पुण्यामध्ये विचारतात चहा हवा आहे का, पण दीदी चहा आणतात आणि तो काटोकाट फुल कप भरून आणतात. ही माझी आता 11 वर्षापासूनची तक्रार आहे. लहानाचा मोठा इथं झालो. किती बघितलं, तक्रारीच्या बरोबर कौतुकच सुरू झालंय. अजून कोण बोलणार? बहिणींकडे. वहिनी घरी येत नाहीत असल्या, बिलकुल बोलवलं तरी येत नाही. म्हणजे कुठे? फोन करून बोलवलं. इथंच वडगाव बुद्रुकला, पुण्यातच. नाहीये? हो, नाही येत. काय हो? बिलकुल वेळ काढत नाहीत आमच्यासाठी. आणि फोनही कधी करत नाहीये. नाही, हा आरोप अजिबात मान्य नाहीये. का? कारण कसं झालंय की आमची फॅमिली इतकी विस्तारलेली आहे. सनसर, पिसाळवाडी, जी मामाचं गाव, तुम्ही बघत असाल खूप फॅमिली आहे आणि प्रत्येकाला थोडाच वेळ देता येऊ शकतो. प्लस मुलांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. त्यातनं जो वेळ मिळतो तेवढ्यात जेवढं आम्हाला शक्य होतं तेवढं येऊन भेटतो आणि पाहुण्यांच्या आरोप करतायत. आणि त्यामुळे भाऊही घरी येत नाहीयेत. बरं झालं. नाही भाऊ, मला असं वाटतंय आज हा खेळ बदलून त्यांना मध्ये उभं केलं असतं तर बरोबर. दीदी पदार्थ खूप छान करते, गुजराती अल्सो मराठी पण तिने आम्हाला कधीच घातलं नाही ढोकळ्याशिवाय. ही आमची तक्रार आहे, खूप मोठी तक्रार आहे. आणि बाकी काही नाही. थांबा, ढोकळा आणि टोमॅटो सूप. 1 मिनिट, हा आरोप मान्य आहे का? नाही, तिला उलट वाटतं की हे पदार्थ खास स्पेशालिटी आहे त्याची, ढोकळा आणि टोमॅटो सूप. तुम्हाला तिकडं तुम्ही महाराष्ट्रीयन असल्यामुळे तुम्हाला ते काय बनवायला एवढं तितकंसं जमत नसेल. आपण स्वतः हा, मी महाराष्ट्रीयन आहे, पण महाराष्ट्रीयन पदार्थ मिळत नसतील तेवढे चांगल्या प्रतीचे, म्हणून ती तुम्हाला ती आग्रहाने खाऊ घालते. फक्त ढोकळा खाऊ घालते. आणि कसं पचायलाही हलका असतो ढोकळा. आम्हाला पचेल असं तरी सांगावं. बरं, वजनाने हलका असतो ढोकळा. आता वहिनी मला सांगा, या सगळे म्हणजे खरं तर हे प्रेमळ आरोप आहे. हे काय आरोप म्हणण्यापेक्षा त्यामध्ये कौतुकच आहे. काय वाटतंय, तुमचं काय म्हणणं आहे आणि स्वतःमध्ये कुठला बदल करणार उद्यापासून? जसं सासरे म्हणतात, लक्ष देईन आता इथून पुढे दूध वगैरे काय ठेवलं तर. आणि बाकी सगळ्यांचे ताईंच्याकडे जाऊन येईल घरी. हो, सारखी येईन, परत कंटाळायचं नाही. जेवायलाच येईल. सासू सासरे वगैरे इथेच असतात राहायला? हो, सगळे आमची फॅमिली एकत्रच आहे, इथेच राहतात. मी काय म्हणतो, सासरेबाईंची किंवा सासूबाईंची खुर्ची हीच जर किचनच्या जवळ ठेवली तर दूध ठेवून जर तुम्ही दुसऱ्या कामाला गेला तर ते बसले बसले लक्ष ठेवू शकतील. कसं आहे माझी आयडिया? गंमत करतो. वडील आहेत ना, सगळ्या कामात आणि लक्ष ठेवतात. मोठ्यांनी लहानांवर लक्षच ठेवायचं असतं, हो की नाही? आणि ती म्हणजे कसं, तिला वेळ मिळत नाही, क्लासेस घेते थोडे, त्यामुळे आपण लक्ष देणं आपलं कर्तव्य. त्याच्यात काही मला काय ही वाटत नाही. बघितलं, आता ना वडिलांचं मन बाहेर आलं लगेच, हो की नाही? खरंच असंच असतं. एकमेकाला सांभाळत, एकमेकांवरती प्रेम करत, एकमेकांवर लक्ष ठेवत, एकमेकाला मदतीचा हात देत सगळं कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी घरातला प्रत्येक सदस्य नेहमी झटत असतो. तेच याही ठिकाणी बघायला मिळालं. आता बघा, यानंतरच्या खेळामध्ये 2 मिनिटाची वेळ आणि जर 11 वस्तू आणल्या तर 3ही बक्षिसं मिळणार. तेव्हा आता बघूया किती जास्त बक्षीस मिळवून देणार आहेत मिस्टर. हुशार होतो त्यामुळे शांत होतो. हुशार होता म्हणून शांत होता. पण मला सांगा, हुशार मुलांनी शांत असतात हे खरं आहे का? 80% तरी खरं आहे. 80%. त्यांना आवड कसली आहे? मूवी बघणे आणि ऑफिसला कधी दांडी न मारणे. काय छंद आहे हो तुमचा?